going to discuss about activity number 2, subject English. आज आपण ॲक्टिव्हिटी नंबर 2 याविषयी चर्चा करणार आहोत. लर्निंग आउटकम्स, अंडरस्टँड्स अनाउन्समेंट अँड स्पीचेस ऑन फॅमिलियर टॉपिक्स. ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा आहेत, भाषण आहेत, ते आपल्याला समजावून घ्यायचे आहेत की जे भाषण आणि वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा त्या आपल्या सर्व परिचित विषयांवरती आहे, त्या समजावून घ्यायच्या आहेत. फाइंड द स्पेसिफिक डिटेल्स, फॅक्ट, इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ स्पीच, डायलॉग ऑर स्टोरी. एखादी गोष्ट असेल, संभाषण असेल, भाषण असेल, त्याच्या आपला विशिष्ट असे डिटेल समजावून घ्यायचे आहेत. या ठिकाणी विद्यार्थी आणि पालकांना काही सूचना आहेत. देन इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स, लिसन द स्पीच अटेंटिव्हली. जे काही भाषण आहे ते तुम्हाला काळजीपूर्वक ऐकायचं आहे. सेकंड, थिंक अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज. काळजीपूर्वक विचार करा आणि ॲक्टिव्हिटी पूर्ण करा. फॉलो द इन्स्ट्रक्शन ऑफ द टीचर. शिक्षकाच्या सूचना सर्व अंमलात आणायच्या आहेत. डिस्कस इन युअर ग्रुप अँड प्रेझेंट इट टू द क्लास. चर्चा करून वर्गामध्ये सादर करायचं आहे. फील फ्री वाईल आस्किंग क्वेश्चन. ज्यावेळेस प्रश्न विचारला त्यावेळेस तुम्ही असे मुक्तपणे उत्तरे द्या. लर्निंग ॲक्टिव्हिटी. आता या ठिकाणी जे काही स्पीच दिलं आहे उदाहरणार्थ ते मी आता वाचतोय. टीचर डिलिव्हर अ स्पीच अबाउट हेल्थ अँड फिटनेस. टेल्स देम टू लिसन टू द स्पीच केअरफुली अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज. हे स्पीच तुम्ही काळजीपूर्वक ऐकायचं आहे आणि ॲक्टिव्हिटी पूर्ण करायच्या आहेत. गुड मॉर्निंग चिल्ड्रन. टुडे आय एम गोइंग टू टॉक अबाउट हेल्थ अँड फिटनेस. एव्हरी स्टुडंट मस्ट ट्राय टू कीप गुड हेल्थ. इट इज नॉट व्हेरी difficult to do so. The first requirement is early to bed and early to rise. Morning air is very fresh. We should take exercise in the air. Here we can do yogasana and pranayams. Food plays very important role and development of health. We must take a balanced diet. We should take a fresh healthy food and avoid junk food because it is unhealthy for our body. Milk and some butter must be a part of our diet. We should take meals at regular times. It is not good to keep on eating something or the other all the time. Then for a healthy body we need a tension-free mind. We can do meditation for peace and tranquility. At last we can say health is wealth. आता जे काही मी भाषण या ठिकाणी वाचलेलं आहे त्यावरून तुम्हाला या ठिकाणी प्रश्न सोडून दिलेले आहेत. ए अँड बी हे सर्व प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. ऑल ॲक्टिव्हिटी डेमो. टीचर डिलिव्हर अ स्पीच अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज अँड इट्स युजफुलनेस. क्वेश्चन, हाऊ डू ट्रीज हेल्प अस. या ठिकाणी उत्तरसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर प्रॅक्टिस. टीचर फॉर्म ग्रुप ऑफ स्टुडंट्स, 4 ग्रुप ऑफ स्टुडंट्स अँड गिव्ह फॉलोइंग इन्स्ट्रक्शन. डिस्कस इन द ग्रुप टू कलेक्ट द मेन पॉईंट्स फ्रॉम द स्पीच अबाउट हेल्थ अँड फिटनेस अँड नोट डाऊन these main points in your notebook and the group leader will present it to the class. आत्ता जे काही या ठिकाणी भाषण आहे त्यावरून तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. त्या ॲक्टिव्हिटीचे प्रश्न वहीमध्ये लिहायची आहे. त्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी आहे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी और पॅरलल ॲक्टिव्हिटी. म्हणजे याला समांतर ॲक्टिव्हिटी. आपण ज्या अगोदर ॲक्टिव्हिटी पाहिली त्यासारखीच ही ॲक्टिव्हिटी आहे. वेल्दी हॅबिट्स म्हणजे चांगल्या सवयी. गेट अप अर्ली, सकाळी लवकर उठा. ब्रशिंग टीथ इन द मॉर्निंग अँड नाईट, सकाळी आणि रात्री ब्रश करा. अर्ली गो टू बेड, संध्याकाळी लवकर झोपा. टेक बाथ एव्हरी डे, दररोज आंघोळ करा. कटिंग नेल्स एव्हरी वीक, प्रत्येक आठवड्यामध्ये नखे कापा. आफ्टर मील रिन्स आवर
माउथ. जेवण झाल्यानंतर तोंड चांगले स्वच्छ धुवून काढा. अशा प्रकारे या चित्रावरून तुम्हाला ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. राईट डाऊन द डिफरंट वेज टू बी हेल्दी अँड फिट. आपला चांगल्या पद्धतीने आरोग्यदायी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत तर ते या ठिकाणी दिलेल्या आहेत. या चित्रावरून ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करा. त्याचबरोबर या ठिकाणी दीक्षा व्हिडिओ ॲपवरती जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. देन लास्ट पॉईंट, माय टेक अवे टुडे आय लर्न. आज मी काय शिकलो? द इम्पॉर्टन्स ऑफ हेल्थ अँड फिटनेस इन आवर लाईफ.